नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी अजित पवार यांच्या संदर्भात. अजित दादा, तुम्ही बारामतीमधून लढा यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरलेला आहे. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी रोखून धरली. अजित दादांनी उमेदवारी जाहीर करावी यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले. तुमच्या मनातला उमेदवार देणार असं आश्वासन दादांनी कार्यकर्त्यांना दिलंय. तर अजित पवार बारामतीमधून लढा अशी मागणी कार्यकर्ते करत होते. आम्ही हलणार नाही, आम्ही आडवं झोपू. आम्ही हलणार नाही, आम्ही गाडीला आडवं झोपू. आम्ही हलणार नाही. जोपर्यंत तुम्ही दादा आमच्या मनातला उमेदवार, त्या पद्धतीने दादा तुमच्या मनातला मी उमेदवार, तुम्ही आमच्या मनातला उमेदवार. दादा तुमच्यावर विश्वास ठेवतो. दादा तुमच्या मनातला उमेदवार मी देतो. आणि आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? दादाशिवाय बारामतीला पर्याय आणि आम्ही आता दुसरा दादा बघूच शकत नाही. बारामतीला दादा नसतील तर बारामतीचा विकास होण्याचा दुसरा पर्याय नाही. आणि दादा 50 ला 1 लाखाच्या वर निवडून येणार एवढा आम्ही सांगतो. आणि अजितदादा म्हणजे बारामती, बारामती म्हणजे अजितदादा. माननीय अजितदादा पवार यांच्याशिवाय बारामती तालुक्याला पर्याय नाही. बारामतीचा एकच वादा. लोकसभेला आमच्या कार्यकर्त्याकडून नेत्यांकडून चुक्या झाल्या, त्या आम्ही सर्व चुक्या येणार इलेक्शनला भरून काढून दादाला 1 लाखाच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य निवडून आणू. एकच वादा. दादांना आम्ही एवढं सगळं घालून आलो की दादांना वाटत असेल की लोकसभेला लोकांना जे केलं ते लोक करतील. असं नाही, आमदारकीला दादाशिवाय बारामतीला पर्याय नाही. दादाच राहणार आणि दादाच विजयी होणार आणि दादाशिवाय पर्याय नाही बारामतीला. बारामतीचा दादा एकच दादा, अजित दादा फक्त. दादा म्हणजे आमच्यासाठी देव आहे. काळजाचा तुकडा, काळजाचा तुकडा. दादा म्हणजे आमच्यासाठी देव आहे. देव दादा म्हणजे आमच्या काळजाचा तुकडा आहे, तुकडा. एकच वादा. तुम्हाला जर तालुक्यात विकास पाहिजे असेल, तुम्हाला जर तालुक्यात बारामती तालुका सोडून तुम्ही इतर तालुक्यांमध्ये बघा, फलटण तालुका बघा, दौंड तालुका बघा, त्यांना जिथं शहरामध्ये चालायला जागा नाही ती दादांनी पूर्ण गावागावात चांगलं काम करून दाखवलेलं आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. तर अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार हे मी अधिकृतपणे सांगतो असं पटेल यांनी म्हटलेलं आहे. प्रफुल्ल पटेलांनी हे आश्वासन दिलंय. अजित पवारांच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेल यांनी हे स्पष्टीकरण दिलं. कोणीही कोणताही संभ्रम ठेवू नका असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. अजित दादा बारामतीमधूनच उभे राहणार, मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो. ही काय संभ्रम नको ठेवा. आणि आता आपण पाहणार आहोत हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल. अर्थात हरियाणामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. 48 जागांवर सध्या या ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. भाजपची हरियाणामध्ये सत्तेची हॅट्रिक करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. दरम्यान काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सीएम होणार अशी माहिती आहे. तसंच NC आणि काँग्रेस आघाडी 48 जागांवर सध्या आघाडीवर आहे. हरियाणात भाजपची हॅट्रिक तर जम्मू काश्मीरमध्ये धक्का. हरियाणामध्ये भाजपची हॅट्रिक, सरकार स्थापन करणार. हरियाणामध्ये मुख्यमंत्री बदलाचा फॉर्म्युला हिट ठरला. सरकारविरोधी वातावरण असताना देखील हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपत सत्तेत.
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जनतेची पसंती. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला सर्वात जास्त जागा. याआधी विधानसभेत भाजपसोबत जाणाऱ्या पीडीपीला जनतेनं नाकारलं. आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते. आम्ही जिंकणार, मग काय बोलणार. सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता. आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होतं. मला त्यांना विचारायचं, आता कसं वाटतंय. जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान का प्रोपोगंडा खत्म हो गया और भारत में ये ताकत है, भारत के संविधान में ताकत है, भारत की सरकार में और भारत के चुनाव आयोग में ताकत है कि हम लोग फ्री एंड फेयर इलेक्शन कर सकते हैं. ये हमने दिखा दिया. अतिशय गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. आमचं सरकार येणार, आमचं सरकार येणार. फार त्या हरियाणामध्ये सोपडा साफ झालाय काँग्रेसवाल्यांचा. निव्वळ काहीतरी आव आणतात, त्यांना काही करायचं नाही. म्हणून आजपासून जे मी म्हटलं की ही क्रांतीची सुरुवात आहे. क्रांती म्हणजे काय लगेच जाऊन काय हाणामारा करायच्या, रक्तानी करायचं असं नाहीये. जशी पूर्वी बुलेटनी क्रांती झाली, आता बॅलेटनी होऊ शकते. बॅलेटनी होऊ शकते. आणि ती करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ, सोबत आणि संगत पाहिजे. मोदी साहेबांच्या मार्जिन कमी झाला त्यावेळी ईव्हीएम चांगला होता आणि आत्ता ईव्हीएम म्हणजे खराब आहे. काश्मीरमध्ये पण मग ईव्हीएम मध्ये काय बिघाड होऊ शकला असता ना. जेव्हा विरोधक हारतात ना, ते अंगूर खट्टे है हे जे म्हण आहे ते यांना लागू होते. जसं हरियाणामध्ये डबल इंजिन सरकार लोकांनी निवडलं, जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं, महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या काळामध्ये डबल इंजिन सरकार येईल. जनता जो प्रसाद देईल तो आनंदाने स्वीकारायचा असो. प्रसाद गोड असेल, कडू असेल, तुरट असेल, आंबट असेल, खारट असेल, तिखट असेल, पण हा प्रसाद स्वीकारायचा असतो. हरियाणामध्ये तर तुम्ही आता निकालाचा जर ट्रेंड पाहिला तर भाजप इथं बहुमतामध्ये आलेलीच आहे. हरियाणामध्ये स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा होती, पण ते होताना आता तरी दिसत नाही. ट्रेंड्स क्लिअरली दिसत आहेत की भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. ज्यांना यश मिळालं अर्थातच त्यांना शुभेच्छा, आणि ज्यांना अपयश मिळालं त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी, कारण का ते आमचा मित्रपक्ष आहे, आम्ही आत्मचिंतन करून काय चुकलं याचा नक्कीच त्यांच्यावर चर्चा करू. लाडकी बहीण योजनेवर सवाल उपस्थित करणाऱ्यांना अजित पवारांनी चांगलंच ठणकावलेलं आहे. पगार होणार नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. हे सगळे विरोधकांचे बगलबच्चे बोलतात, अशी टीका अजित पवारांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल, चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही. तिजोरीत पैसे नाहीत. सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस यांचे सुद्धा पगार होणार नाही आहेत. ओव्हरड्राफ्टवरती सरकार चाललेलं आहे, म्हणजे कर्जावर. इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे, ही योजना तशी आहे. आता ते सांगताय काही त्यांचे बगलबच्चे, अरे आता पगारच होणार नाही, अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राहिले. हे शाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे, तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे, त्या लोकांना खोटं बोलतो. आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत. ही एक प्रकारची एक प्रकारची ब्राईब झाली. आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही. जागावाटपा संदर्भामध्ये महाविकास आघाडीची 11 तारखेला पत्रकार परिषद होणार आहे. पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे संबोधित करणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील समजण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाची आजची बैठक संपली. बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागांवर सकारात्मक अंतिम चर्चा झाल्याचं देखील कळतं.
तर शरद पवार आणखी एका मोठ्या नेत्याला त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश देण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याचं कारण म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या गाडीमध्ये एक नेता आपला चेहरा लपवताना दिसलेला आहे। दरम्यान हा नेता कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। मोदी बागेमधून बाहेर येताना एका नेत्याने माध्यमांपासून आपला चेहरा लपवला होता, त्यामुळे आणखी एक बडा नेता शरद पवार यांच्याकडे जाणार अशी चर्चा आहे। 14 तारखेला शरद पवार फलटण दौऱ्यावर जाणार आहेत आणि याच दरम्यान रामराजे निंबाळकर हे 14 तारखेला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर 15 तारखेला शरद पवार दौंड दौऱ्यावर आहेत आणि दरम्यान या दौऱ्यामध्ये रमेश थोरात हे 15 तारखेला पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि शरद पवार गटाला आवाहन केलंय। शरद पवार गट आणि काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, आमचा त्यांना पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। 1.5 महिन्यापूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जे जाहीर केलं तेच सांगतो। कारण उल्काताई तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो, आत्ताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं। मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो, चला होऊन दे। कारण मुळामध्ये मला माझा महाराष्ट्र प्यार आहे, मला महाराष्ट्राचं हित साधायचंय। माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडीवागडी स्वप्न नाही पडत आहेत की मी मुख्यमंत्री झालो, मी पुन्हा येणार आहे, तेव्हाच यायचं नव्हतं, तू पुन्हा कशाला येईल। हसबंडचा विषयच नाही, आमच्याकडून तर काही प्रॉब्लेमच नाही। आदरणीय पवार साहेबांनी आधीच सांगितले आम्ही रेसमध्ये नाही, तेव्हा आमचा काही प्रश्न येतच नाही। त्याच्यामुळे अनबन कधी होते, जेव्हा दोन लोकांना एकच गोष्ट हवी असते ना, तेव्हा प्रॉब्लेम येतो, इथे काही इश्यूज नाही। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं, कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणा, मी पाठिंबा देतो। लोकांच्या मनात संभ्रम नको, लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये। हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। म्हणजे खांद्यावरती कोणाचं मुंडकं आहे ते लोकांना दिसलं पाहिजे ना, नुसतं धड घेऊन काय चालणार, जाणार पुढे समाजामध्ये लोकांमध्ये। विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत। संजय राऊत म्हणतात की महाविकास आघाडीने एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन पुढे समोर जाणं महत्वाचं ठरणार आहे। हा विषय बंद झालेला आहे। तुम्हाला महाविकास आघाडीतला हा जो वाद मुद्दाम निर्माण करायचा आणि भांडण लावायचा विषय हा युतीमध्ये बघा ना काय चाललं। नो कमेंट्स, नो कमेंट्स। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप तयार होती असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे, पण त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी फोन घेतले नाहीत असं शिरसाट यांनी म्हटलंय। दरम्यान शिरसाटांच्या दाव्यानंतर अंबादास दानवेंनी शिरसाटांवर पलटवार केलाय। स्वतः 2 पावलं मागे येऊन त्यांना सांगितलं की 2.5 वर्ष करू, त्यात नाही आम्हालाच पाहिलं पाहिजे हा आग्रह धरला। शेवटच्या क्षणाला अखेरला संध्याकाळी 6-7 वाजता त्यांनी निरोप पाठवला, चला पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या, पण बोलणी तर करा। पण उद्धव साहेब म्हणे की नाही मी त्यांच्याशी बोलणी करणार नाही, फोन उचलत नव्हते, हे सत्य आहे, हे तेही सांगू शकतील। शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं साहेब त्यांना त्यांच्याशी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळतंय, त्यांच्याशी बोलणी करायला पाहिजे, मी नाही जाणार, तुला जायचं तर जा। या भाषेत बोलल्यानंतर शिंदे साहेब सुद्धा बॅकफुटवर आले। तर एकनाथ शिंदेजींना याचं उत्तर देतील, मी त्याचं उत्तर देणं मला बंधनकारक नाही, एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देतील। हे कशाला सांगतात, देवेंद्र फडणवीसांनी सांगावं ना, अमित शहानी सांगावं ना, हे कोण सांगणार आहे? हे कोण आहेत, त्यांचे दलाल आहेत का त्यांचे चमचे आहेत? संजय शिरसाट यांनी असं पण म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही त्याच्यामुळेच आम्हाला उठाव करावा लागला, उठावाला सुद्धा ते एक कारण होतं। मला वाटतं संजय शिरसाट किती वाजता बोलले? आणि आता विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। मुख्यमंत्री शिंदेंचे कॉमन मॅन म्हणून बॅनर झळकले। पुणे आणि संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर। अजित पवार यांच्या सासूरवाडीमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। धाराशिवच्या कळंबमध्ये अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर, अजितदादा गटाच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। भाजपचा नागपुरातील अनेक जागांवर दावा,
भाजप सर्व जागा लढवणार असेल तर आम्ही काही कवळ घेऊन फिरायचं का? अजितदादा गटाचे नागपूर अध्यक्ष प्रशांत पवार यांचा संतप्त सवाल. मेळघाट विधानसभा भाजपला सुटावी, अनिल बोंडे यांची मागणी. आम्ही मेळघाटमधून भाजपचा उमेदवार निवडून देणार, बोंडेंकडून विश्वास व्यक्त. राजकुमार पटेलांना शिंदे गटामध्ये पाठवणं ही बच्चू कडूंची खेळी. रवी राणा यांचा बच्चू कडू यांच्यावर आरोप. तर राजकुमार पटेलांना मेळघाटामधून उमेदवारी दिल्यास विरोधात काम करू, रवी राणांचा इशारा. शरद पवारांकडून आज पश्चिम महाराष्ट्रामधील इच्छुकांच्या मुलाखती. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती. समरजित घाटगे शरद पवारांच्या भेटीला. समरजित घाटगे कागलमधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक. अभिजित पाटील आणि रमेश कदम पवारांच्या भेटीला. शरद पवारांकडून आज पश्चिम महाराष्ट्रामधील इच्छुकांच्या मुलाखती. उदगीर मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी. विश्वजित गायकवाड यांच्यासाठी जागेची मागणी. संजय बनसोडे सध्या विद्यमान आमदार. वरळी विधानसभेतील विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश. वरळी आणि जोगेश्वरी विधानसभेतील कार्यकर्त्यांचाही राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. साताऱ्यामधील वाई विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाची जनसंवाद यात्रा. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मतदारसंघातील महिलांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नरेंद्र मोदी संध्याकाळी 7:30 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करतील. हरियाणा निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर. 31 डिसेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचे शासनाचे आदेश. मुंबईमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. धनगर आरक्षणासाठी मंत्रालयाच्या जाळीवर आंदोलकांच्या उड्या. मंत्रालयातील धनगर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.